मानवता आणि सेवा हीच खरी ईश्वर भक्ती हा विचार डोळ्यांसमोर ठेवून श्री गुंदेशा बंधू जैन समाज पुणे युवा मंच आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले। मंगळवार 31 मार्च 2026 रोजी भवानी पेठ येथील विजय वल्लभ स्कूलमध्ये पार पडलेल्या शिबिरात एकूण 256 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला। श्री गुंदेशा बंधू जैन समाजाच्या वतीने गेल्या 19 वर्षापासून सातत्याने हा उपक्रम राबवण्यात येतोय। यावर्षी देखील भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाचा औचित्य साधून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासोबतच गरजू रुग्णांना रक्ताचा वेळेवर पुरवठा व्हावा हा या मागचा मुख्य उद्देश होता। या कार्यक्रमाला उपमहापौर परशुराम वाडेकर, श्री विरालयम जैन अहिंसा तीर्थ गोशाला अध्यक्ष विनोदी राठोड आणि गुंदेशा समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपलं सहकार्य दिलं। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात गुंदेशा बंधू जैन समाज पुणे अध्यक्ष हस्तिमलजी गुंदेशा, श्री गुंदेशा बंधू जैन युवा मंच पुणे अध्यक्ष महावीर गुंदेशा, श्री गुंदेशा महिला मंडळ पुणे अध्यक्षा संतोष गुंदेशा या पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली। रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांचे आणि या सामाजिक कार्यात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले। तो उपक्रमामुळे समाजाच्या सामाजिक बांधिलकीचं सर्वत्र कौतुक होतंय। खूप महावीर जयंती मोठ्या उत्साहात सुरू आहे। तरुणांनी रक्तदान शिबिर आयोजित केले। या रक्तदान शिबिरला 200 वर्ष पूर्ण झालेत आणि अजूनही पुढे ते कंटिन्यू करणार आहे। खरं म्हणजे रक्तदान केलं पाहिजे। रक्ताची खूप तुटवडा महाराष्ट्रामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप रक्ताची गरज असते आणि या अनुषंगाने हे मंडळ गेले 20 वर्ष कंटिन्युटी काम करतोय। त्याबद्दल सगळ्या तरुणांना मी मनापासून उपमहापौर म्हणून धन्यवाद देतो। आणि पुण्यातील सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की आपण रक्तदानातून कुठली जयंती असेल, अभिवादन असेल ते केलं पाहिजे आणि सगळ्यांनी रक्तदान करण्याची आवश्यकता आहे। आणि आज महावीर जयंती निमित्ताने या सगळ्या जैन बांधवांनी रक्तदानाचा हा जो कार्यक्रम केलाय त्याबद्दल पुन्हा मी त्यांचे अभिनंदन। आणि जैन बांधव हे खरं म्हणजे शांतीचा संदेश देणारा समाज आहे। विश्वामध्ये व्यापारी करून संबंध भारताला एक वेगळी मदत करणारा हा समाज आहे। संकटकाळी उभा राहणारा हा समाज आहे आणि अशा या जैन बांधवांच्या सोबत माझी ही महावीर जयंती आज झालेली आहे। तर मी पुन्हा एकदा पुणे शहराच्या वतीने तमाम जैन बांधवांना महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। सतत 19 वर्षांनी आम्ही मानव सेवाचं कार्य करत आहोत। आमच्या जैन समाजामध्ये आमच्या गुरूंनी आम्हाला समजवलेलं आहे की जेवढी मानव सेवा तुम्हाला करता येणार तेवढी करा। सांगण्याची गोष्ट फक्त यासाठी आहे की गुंदेशा बंधू जैन समाजातर्फे दरवर्षी हा रक्तदान शिबिर करण्यात येतो आणि या रक्तदान शिबिरच्या माध्यमातून 300-350 लोक इथे येऊन आपलं रक्तदान करतात आणि त्यांच्या माध्यमाने आमच्या समाजाचे सगळे युवा मंचाचे आमचे कार्यकर्ते आम्ही सगळे मिळून दरवर्षी 700 बॉटल फ्रीमध्ये लोकांना वाटप करतो। आणि आपल्या माध्यमाने मी सांगायचं इच्छित आहे की ज्या बी लोकांना रक्ताची आवश्यकता असेल कुठल्याही प्रकारचे शुल्क त्यांच्याकडनं न घेता, कुठलाही प्रश्न न विचारता लीगल डॉक्युमेंट्स घेऊन आम्ही त्यांना रक्त पूर्ती करतो। साधारण माणूस असो किंवा पैसेवाला असो, आमच्या इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही। कुठल्याही समाजाचा, कुठल्याही पंथाचा, कुठल्याही धर्माचा असू द्या, सर्व धर्म समभावाने आमची हे सर्व कार्य करतो। आणि या माध्यमाने आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार। तुम्ही आम्हाला दरवर्षी असं सहयोग करतात। आमचे रक्तदाता एवढे उत्कृष्ट असतात की ते त्यांना आठवण असते की आपण ह्या तारखेला इथे पोहोचायलाच पाहिजे। महावीर जन्म कल्याणच्या दिवशी यांचं रक्तदान असतं आणि त्या दिवशी विदाऊट फेल सर्व इथे उपस्थित असतात। आपले खूप खूप धन्यवाद। भगवान महावीरांचा संदेश जियो और जीने दो। आज महावीर जन्म कल्याण निमित्त आज आम्ही इथं गुंदेशा बंधू जैन समाजातर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। मागील 19 वर्षापासून अखंडित आम्ही दरवर्षी हे रक्तदान शिबिराचं आयोजन करतो। 400 बॉटल गोळा करतो आणि वर्षभरात आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये 800 बॉटल जवळपास रिप्लेसमेंट करतो। ज्याही गरजू लोकांना रक्ताची कधी आवश्यकता भासली तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवायचे प्रयत्न करतो। आणि त्याचबरोबर आज रक्तदान शिबिरवर आम्ही येथे आधार कार्डचा कॅम्प लावलाय। ज्यांनाही आधार कार्डचा ऍड्रेस अपडेट करायचा आहे
ज्यांनाही डेट ऑफ बर्थ अपडेट करायचे आहे, ज्यांनाही आपला फोटो अपडेट करायचा आहे, नवीन आधार कार्डची येथे व्यवस्था गुंदेशा बंधू जैन समाजात मार्फत करण्यात आली आहे। हे महावीर जन्म कल्याण निमित्त आम्ही हे कार्यक्रम राबवण्यात आले आहेत। महावीर जन्म कल्याण निमित्त गुंदेशा बंधू जैन समाज, गुंदेशा बंधू युवा मंच यांनी फार मोठं रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे आणि आपले उपमहापौर परशुरामजी यांच्या हस्ते उद्घाटन करून ह्या रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि भरपूर बॉटल लोक देण्याचं काम करतात। मनुष्याचं काम करण्याचं म्हणजे सर्वात मोठं काम बोललं तर ब्लड डोनेशन आहे आणि हे प्रत्येक माणसाने केलं पाहिजे। धर्म हा रक्तात नाहीये, मनुष्य जन्म झालाय त्याच्यामध्ये धर्म आहे, पण रक्तामध्ये कुठलाही धर्म नाहीये। म्हणून प्रत्येकाने रक्तदान हे करावंच आणि आपला हक्क बजावावा। श्री गुंदेशा बंधू जैन युवा मंच महिला मंडळ समाजातर्फे जे ब्लड डोनेशन आयोजन केलं आहे, हे 19 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम करतो आणि ह्याच्यामध्ये आम्ही जे साधू भाई आहेत त्यांना आम्ही फ्री वाटप ब्लड डोनेट करतोय। धन्यवाद। श्री गुंदेशा बंधु जैन समाज युवा मंच एवं महिला मंडल की ओर से हर साल ब्लड डोनेशन कैंप का आयोजन किया जाता है। महावीर स्वामी जन्म कल्याण के दिन यह कैंप होता है। इसमें 250 ब्लड की बॉटल्स जमा हो जाती है और यह जरूरतमंद लोगों के लिए वितरण किया जाता है। आज महावीर जन्म कल्याण निमित्त हमारे गुंदेशा समाज की तरफ से हमेशा की तरह ब्लड डोनेट किया जाता है। जैसे कि महावीर स्वामी भगवान बोल के गए, जियो और जीने दो, वो तो करुणादायी थे, है ना। तो हमेशा उसी दिन जन्म कल्याण के दिन हम लोग हमारे गुंदेशा समाज की तरफ से ब्लड डोनेट का आयोजन